चला आता आपण संख्या मोजूया। तर मला सांगा, तुम्ही बघत आहात ना किती सुंदर चित्र आहे आणि या चित्रामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत। जसा की तुम्हाला इथे फुलपाखरं दिसतायत, पतंग दिसतायत, लहान मुलं दिसतायत, बॉल दिसतायत किंवा फुलं दिसतायत, झाडं दिसतायत। तर आपण ना आता एक एक करून गोष्टी मोजणार आहोत आणि चला तुम्ही माझ्यासोबत मोजा। ठीक आहे, आपण सगळ्यात पहिले काय मोजूया? आपण सगळ्यात पहिले फुलपाखरं मोजूया। तर चला आपण मोजायला सुरुवात करूया। तर हे आहे आपलं पहिलं फुलपाखरू, त्यानंतर हे आहे दुसरं, त्यानंतर हे आहे आपल्याकडे तिसरं फुलपाखरू, त्यानंतर हे आहे आपल्याकडे चौथं फुलपाखरू आणि अजून अजून हे एक आहे बघा, इथे हे आहे पाचवं फुलपाखरू। म्हणजे आपल्याकडे 5 फुलपाखरू आहेत। आता आपण ह्याच्यानंतर फुलं मोजूया। तर हे आपल्याकडे आहे पहिलं फूल आणि आपण या प्रकारे मोजूया। हे आहे 2, दुसरं फूल 3 इकडे पुढे, त्यानंतर हे आहे 4, त्यानंतर त्याच्या बाजूला आहे 5, त्यानंतर आहे हे फूल 6 आणि त्यानंतर हे कितवं आहे? हे आहे 7वं फूल। म्हणजे आपल्याकडे 7 फुलं आहेत। आता आपण पुढे जाऊया। तर याच्यानंतर आपण आता पतंग मोजूया। तर हा आपल्याकडे आहे पहिला पतंग, त्यानंतर हा आहे दुसरा पतंग आणि हा आहे तिसरा पतंग। अरे वा, आपल्याकडे 3 पतंग आहेत। आणि आता आपण याच्या पुढे बघूया की आपल्याकडे बॉल किती आहेत। आणि हा आपल्याकडे आहे पहिला बॉल किंवा पहिला चेंडू, त्यानंतर आहे हा दुसरा, त्यानंतर हा तिसरा आहे, नंतर हा चौथा आहे आणि हा कुठला आहे? हा 5वा आहे आणि अजून एक हा मोठा 6वा चेंडू। म्हणजे आपल्याकडे 6 चेंडू किंवा 6 बॉल या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहेत। त्यानंतर काय मोजूया बरं? तर आपण झाडं मोजूया। चला, तर हे आपल्याकडे आहे पहिलं झाड इथे, त्याच्यानंतर हे आहे इथे दुसरं झाड, नंतर हे आहे कितवं? हे आहे तिसरं झाड आणि नंतर हे आहे चौथं झाड। म्हणजे आपल्याकडे या चित्रात किती झाडं आहेत? तर 4 झाडं आहेत। आणि अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा आता काय करा, माझ्याप्रमाणे ना तुमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी मोजा की कुठल्या गोष्टी किती आहेत ते।